जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत क्रिस्टल डिफेक्ट्स किंवा त्याला आपण इम्परफेक्शन्स असं म्हणतो. तर पहा, रियल नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्सेस डू नॉट हॅव परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे आपण जे काही क्रिस्टलाइन सबस्टन्सेस पाहतो त्या सगळ्या क्रिस्टल सबस्टन्सेसमध्ये परफेक्टली क्रिस्टलाइन सॉलिड नसतात, त्याच्यामध्ये इम्परफेक्शन्स असतात. दे हॅव सम इरेग्युलॅरिटीज ऑर डिसऑर्डर in the stacking of atoms which are called as crystal defects or imperfections. हा लॉंग रेंज ऑर्डर असते. आपण पाहिलं की बऱ्याच डिस्टन्स साठी त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते रेग्युलर वे मध्ये अरेंज होतात, बट ऑब्विसली आफ्टर दॅट लॉंग डिस्टन्स कधी ना कधी ती जी रेग्युलर अरेंजमेंट ती ब्रेक झालेली असते किंवा त्या अरेंजमेंटमध्ये इरेग्युलॅरिटीज आलेले असतात, डिसऑर्डरनेस आलेला असतो. त्यालाच आपण क्रिस्टल डिफेक्ट्स किंवा इम्परफेक्शन्स म्हणतो. These defects are produced if crystallization occurs at faster rate. म्हणजे क्रिस्टलायझेशन जेव्हा होत असतं ते जर आपण फास्टर वे मध्ये करायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस डिफेक्ट प्रोड्यूस होतात. द डिफेक्ट्स कॅन बी मिनिमाइज्ड बाय कॅरिंग आउट क्रिस्टलायझेशन ॲट स्लोअर रेट. जेवढा त्याला वेळ हवा आहे तेवढा वेळ देऊन जर आपण क्रिस्टलायझेशन होऊ दिलं तर त्याच्यामध्ये डिफेक्ट्स कमी होऊ शकतात. आयडियल क्रिस्टल्स विथ नो डिफेक्ट्स म्हणजे 100% क्रिस्टलाइन सबस्टन्स म्हणू शकतो ना आपण त्याला, ज्याच्यामध्ये डिफेक्टच नाहीये, आर पॉसिबल ओनली ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर अबव विच नो क्रिस्टलाइन सबस्टन्स इज 100% प्युअर क्रिस्टल. म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो तर अचीव करणं डिफिकल्ट आहे. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे काय? 0 केल्विन म्हणतो आपण त्याला, म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस. या टेम्परेचरलाच आपण असं म्हणतो की कोणताही क्रिस्टलाइन सबस्टन्स हा 100% क्रिस्टलाइन असेल. पण ते टेम्परेचरच अचीव करणं डिफिकल्ट आहे, याचा अर्थ 100% प्युअर क्रिस्टल सुद्धा मिळणं आपल्याला डिफिकल्ट आहे. म्हणजे मोस्टली सर्व क्रिस्टल्स मध्ये काही ना काही इम्परफेक्शन, काही ना काही क्रिस्टल डिफेक्ट्स असतातच. व्हॉट एव्हर बी द नेचर ऑफ क्रिस्टल डिफेक्ट, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज ऑलवेज मेंटेन. म्हणजे समजा आयोनिक सॉलिड आहे, आयोनिक सॉलिड मध्ये आपल्याला माहिती नाही कॅटायन असतो एक अनायन असतो, बरोबर? तर असं कधी होणार नाही की कॅटायन मिसिंग आहे आणि एनायन नाही मिस झाला. म्हणजे काही असो, काही हो, कोणी मिस हो त्याच्या प्लेसवरून, पण इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ही नेहमी मेंटेन राहणार. समटाइम्स क्रिस्टल डिफेक्ट्स आर इंटेन्शनली क्रिएटेड. म्हणजे आपण क्रिएट करतो स्वतः, आपल्याला हवे आहेत हे डिफेक्ट्स. का? कारण या डिफेक्टमुळे काय होतं, तो जो सबस्टन्स आहे, तो जो क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही डिझायर्ड प्रॉपर्टीज, आपल्याला हव्या असलेल्या प्रॉपर्टीज आपल्याला मिळतात. एक साधं एक्झाम्पल सांगतो. आयरन, लोखंड, लोह, त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपण काय करतो, त्याचं स्टीलमध्ये कन्व्हर्जन करतो. स्टीलमध्ये कन्व्हर्जन करतो म्हणजे काय, त्याच्यात आपण कार्बन ऍड करतो, ज्याच्यामुळे त्याला स्ट्रेंथ मिळते. आता हे आपण केलं ना, हे जे इम्परफेक्शन किंवा हे जे डिफेक्ट तयार केला, हा आपण स्वतः तयार केला. का? कारण त्या सबस्टन्समध्ये काही विशिष्ट प्रॉपर्टीज याव्यात म्हणून. पहा, क्रिस्टल डिफेक्ट्स जे आहेत ना ते 3 प्रकारचे आहेत: पॉइंट डिफेक्ट्स, लाईन डिफेक्ट्स अँड प्लेन डिफेक्ट्स. यामध्ये आपण फक्त आणि फक्त पॉइंट डिफेक्ट्स विषयीच शिकणार आहोत. आपल्या चॅप्टरमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला पॉइंट डिफेक्ट कव्हर करायचे आहेत. पाहूयात पॉइंट डिफेक्ट्स काय असतात. These defects are irregularities produced in the arrangement of basis of lattice points in crystalline solids. आता पहा, लॅटाईस साइड्स जर म्हटलं तर लॅटाईस साइड्स मध्ये आपण काय सांगू शकतो. चला इथे ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला. समजा हा आपला क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे आणि हे त्याचे कंपोनेंट्स आहेत, पार्टिकल्स आहेत. जिथे पार्टिकलची जागा आहे त्याला आपण काय म्हणतो, लॅटाईस साइट, आणि जिथे पार्टिकल नाहीये त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल साइट. तर इथे काय म्हणत होतो आपण, हे जे पॉइंट डिफेक्ट्स आहेत हे कशामुळे प्रोड्यूस झालेले आहेत? ड्यू टू द इरेग्युलॅरिटी इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट द लॅटाईस पॉइंट. जिथे पार्टिकलची जागा आहे, पोझिशन आहे, त्याच्यामध्ये काहीतरी इरेग्युलॅरिटी आली, त्यामुळे जे डिफेक्ट तयार होतात त्याला आपण पॉइंट डिफेक्ट्स म्हणतो. पॉइंट डिफेक्टचे पुन्हा 3 टाईप आहेत: स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट्स, इम्प्युरिटी डिफेक्ट्स अँड नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट्स. आता बघा, यांचा अर्थ काय ते तर आपण समजून घेऊयात वन बाय वन. पण स्टॉइकियोमेट्री डिफेक्ट मध्ये आपल्याला 4 प्रकार शिकायचे आहेत: वॅकन्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रेंकल डिफेक्ट. पहा, स्कॉटकी आणि फ्रेंकेल वरती हमखास क्वेश्चन येतो. बोर्ड एक्झाम मध्ये त्या दोघांमधला डिफरन्स बिटवीन विचारला जाऊ शकतो. सीईटी एक्झाम मध्ये यांच्यावरती क्वेश्चन येतात. त्यानंतर आहे सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, आणि नॉन स्टॉइकियोमेट्रिकच्या अंडर 2 कॅटेगरी येतात: मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आणि मेटल एक्सेस डिफेक्ट. या सर्व याच्यामध्ये जर मला सांगायचं झालं तर हे 2 फार महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. चला तर सुरुवात करूया आपण स्टॉइकियोमेट्री डिफेक्ट्सला.
हा सर्व पार्ट थेरॉटिकल असणार आहे, पण क्वेश्चन याच्यावरती येतो, याचा अर्थ हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट पार्ट आहे. स्टॉइकिओमेट्री म्हणजे काय? मोल कन्सेप्ट हा आपला पहिला चॅप्टर असतो ना 11th मध्ये, ज्याच्यामध्ये आपण स्टॉइकिओमेट्री शिकतो. याचा अर्थ काय की नंबर ऑफ ॲटम्स ऑर आयन्स इन अ केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज फिक्स्ड. त्याला आपण स्टॉइकिओमेट्री म्हणतो. फॉर एक्झाम्पल NaCl ची स्टॉइकिओमेट्री फिक्स आहे ना, सोडियम एक क्लोरीन एक. किंवा तुम्ही H2SO4 ची स्टॉइकिओमेट्री समजा, हायड्रोजन 2 सल्फर 1 ऑक्सिजन 4. ग्लुकोज घ्या C6H12O6, त्याच्यामध्ये कार्बन 6 हायड्रोजन 12 ऑक्सिजन 6 आहेत. ही जी स्टॉइकिओमेट्री आहे ना, की एखाद्या मॉलिक्यूलमध्ये, एखाद्या आयोनिक कंपाऊंडमध्ये किंवा कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये, कोणताही असू द्यात कंपाऊंड, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत और आयन्स आहेत हे फिक्स आहे. त्याची स्टॉइकिओमेट्री फिक्स आहे, म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स और आयन्स हे फिक्स आहे. देअरफॉर इन स्टॉइकिओमेट्रिक डिफेक्ट्स, ratio of number of atoms or number of cations and anions remain same as represented by chemical formula. पहा ना, इथे जर आपल्याला हे टाईप शिकायचे, स्टॉइकिओमेट्रिक मध्ये काय होणार आहे, रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स किंवा आयोनिक कंपाऊंड असेल तर रेशो ऑफ नंबर ऑफ कॅटायन और अनायन हा सेम राहणार आहे. नॉन स्टॉइकिओमेट्रिक म्हणजे काय, हा रेशो सेम नाही राहणार, रेशो बदलणार. कसा बदलणार ते आपण नॉन स्टॉइकिओमेट्रिक डिफेक्ट्स शिकताना पाहूयात. आता सध्या चला आपला फोकस आहे स्टॉइकिओमेट्रिक डिफेक्ट्स म्हणजे काय. स्टॉइकिओमेट्रिक डिफेक्टचा अर्थ तुम्हाला समजलाय की रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स किंवा कॅटायन्स अँड अनायन्स हा सेम राहणार. 4 टाईप आहेत त्याचे, वॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, स्कॉटकी अँड फ्रेंकल डिफेक्ट. त्यामध्ये सुरुवातीला आपण कव्हर करूयात वॅकन्सी डिफेक्ट. पहा वॅकन्सी डिफेक्ट मध्ये काय येणार आहे, ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड पार्टिकल्स आर मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर लॅटाइज साईट. हे पहा ना, ही लॅटाइज साईट आहे, जिथे पार्टिकल असतो ना त्याला आपण म्हणतो लॅटाइज साईट, बरोबर. मग मला सांगा, इथेही एक पार्टिकल हवा होता, इथेही पार्टिकल हवा होता, पण इथला पार्टिकल मिस झालाय, क्रिस्टलायझेशन होतं ना, तो पार्टिकल तिथे आलाच नाही, मिस झाला त्याच्या जागेवरून. द वॅकन्सी क्रिएटेड इन द लॅटाइज स्ट्रक्चर ड्यू टू मिसिंग पार्टिकल इज कॉल्ड वॅकन्सी डिफेक्ट. मग त्या लॅटाइज पॉइंटवरती, त्या पार्टिकलच्या पोझिशन्सवरील पार्टिकल मिस झाला क्रिस्टलायझेशन होत असताना, त्यामुळे जी वॅकन्सी क्रिएट झाली, मोकळी जागा बनली, त्यालाच आपण म्हणतो वॅकन्सी डिफेक्ट. आता वॅकन्सी इफेक्ट, वॅकन्सी डिफेक्ट म्हणूयात आपण इथे, नॉट इफेक्ट, राईट. आता हा जो वॅकन्सी डिफेक्ट आहे, कॅन बी डेव्हलप्ड वेन द सबस्टन्स इज हिटेड. हिट होत असताना हे डेव्हलप होऊ शकतो. त्याच्या लॅटाइज साईटवरून, त्याच्या पोझिशनवरून पार्टिकल मिस होऊ शकतो. इम्पॉर्टंट पॉईंट पहा, या प्रत्येक गोष्टीमध्ये हा इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे की ॲज पार्टिकल्स आर मिसिंग, पार्टिकल जेवढे पाहिजे होते तेवढे नाही आहेत, पार्टिकल मिस झालेत. मास ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. जर पार्टिकलच नाही आहेत, पार्टिकल जेवढे हवे होते त्याच्यापेक्षा कमी आहेत, याचा अर्थ काय, सबस्टन्सचं मास कमी होणार आहे. मास कमी झालं याचा अर्थ व्हॉल्यूम कमी नाही झालं ना, व्हॉल्यूम तर तेवढंच आहे, द व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, ॲज अ रिझल्ट डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. बा डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम चेंज होत नाहीये, पण मास जे आहे ते कमी झाले. मास कमी झाले म्हणजे डेन्सिटी काय होईल, कमी होईल. म्हणजे वॅकन्सी डिफेक्टमध्ये रेग्युलर लॅटाइज साईटवरून, म्हणजे त्या पार्टिकलच्या पोझिशनवरती पार्टिकल आलाच नाही, पार्टिकल मिसिंग आहे म्हणून वॅकन्सी क्रिएट झाली, यालाच आपण वॅकन्सी डिफेक्ट म्हणतो. पार्टिकल मिस असल्यामुळे सबस्टन्सचं मास कमी झालं, व्हॉल्यूम मात्र कमी झालं नाही, त्यामुळे आपण म्हणतोय की डेन्सिटी जी आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. लक्षात ठेवा काय असतो फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम अनचेंज आहे, जर मास डिक्रीज होतोय तर डेन्सिटी सुद्धा डिक्रीज होईल, डायरेक्ट व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट टाईप आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, इंटरस्टिशियल म्हणजे काय, पहा ही लॅटाइज साईट आहे, तर जिथे पार्टिकल नाहीये, या पहा ना मोकळ्या जागा ज्या दिसत आहेत, त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल साईट. इंटरस्टिशियल साईट जिथे पार्टिकल नसतो. इंटरस्टिशियल साइट्स आर स्पेसेस और वॉइड्स बिटवीन द पार्टिकल्स ॲट लॅटाइज पॉइंट. जर हे लॅटाइज पॉइंट आहेत सगळेच्या सगळे, तर जिथे पार्टिकल नाहीये नॅचरली, त्या सर्व जागांना आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल साईट म्हणतो. वेन सम पार्टिकल of a crystalline elemental solid occupy interstitial site, it is called as self interstitial defect. पहा ही इथे दाखवलेली आपण इंटरस्टिशियल साईट आहे. जर ही इंटरस्टिशियल साईट पार्टिकलने ऑक्युपाय केली तर त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. म्हणजे जी पार्टिकलची साईट होती, जिथे पार्टिकल असायला हवा होता तिथे नाहीये पार्टिकल, पार्टिकल ते सोडून दुसऱ्या जागेत आहे. इट कॅन अराइज इन द फॉलोइंग 2 ways. आता हे दोन प्रकारे होऊ शकतं.
पहिला प्रकार काय, एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाईज इंटरस्टिशियल साईट, पार्टिकलच एक्स्ट्रा आला. किंवा काय होऊ शकतं, एखादा पार्टिकल त्याची लॅटाईस पोझिशन सोडून इंटरस्टिशियल साईटला, म्हणजे समजा हा पार्टिकल आहे, हा इथून डिस्प्लेस होऊन इथे येऊ शकतो असं. म्हणजे एक तर पार्टिकलच एक्स्ट्रा येईल, असा एक्स्ट्रा पार्टिकल येतील, किंवा लॅटाईस साईटवरचा पार्टिकल शिफ्ट होऊन तिकडे जाईल. दोन प्रकारे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट होऊ शकतो. आता पहा, ॲज अ पार्टिकल इज एक्स्ट्रा, जर समजा पार्टिकल एक्स्ट्रा आला, जसे हा इथे दाखवलेला आहे, हा एक्स्ट्रा पार्टिकल आहे. हा जो पार्टिकल इथे दाखवलाय हा काय आहे, एक्स्ट्रा पार्टिकल आहे. तर एक्स्ट्रा पार्टिकल आला याचाच अर्थ काय, मास इन्क्रीज झालंय, व्हॉल्यूम तेवढंच आहे. मास इन्क्रीज झालं, व्हॉल्यूम तेवढंच आहे, याचा अर्थ डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स काय होते, इन्क्रीज होते. दोन केसेस झाले. आता वॅकन्सी डिफेक्ट जेव्हा येत होता तेव्हा मास डिक्रीज झालं, कारण पार्टिकल मिसिंग होते. मास डिक्रीज झाल्यामुळे डेन्सिटी डिक्रीज झाली. इंटरस्टिशियल डिफेक्ट होत असताना, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट होत असताना, जर एक्स्ट्रा पार्टिकल आला ज्याने इंटरस्टिशियल साईट ऑक्युपाय केलेली आहे, पार्टिकल एक्स्ट्रा झालाय म्हणून मास इन्क्रीज झालं, मास इन्क्रीज झालं म्हणून डेन्सिटी सुद्धा काय होते, इन्क्रीज होते आहे. In an elemental solid, a particle gets shifted from its original lattice point and occupies interstitial site. हा दुसरी मेथड आहे ज्याने काय होऊ शकतं, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट क्रिएट होऊ शकतो. जसं इथे पार्टिकल आधी होता, पण तो इथून शिफ्ट होऊन इथे आला इंटरस्टिशियल साईटवरती. म्हणजे असं नाही की इथेच आला पाहिजे, इथून शिफ्ट होऊन इथे घेऊ शकला असता, कुठेही जाऊ शकला असता, कोणत्या इंटरस्टिशियल साईटला. इन दिस वॅकन्सी डिफेक्ट इज ऑल्सो क्रिएटेड. पहा ना, इकडचा पार्टिकल जर शिफ्ट होऊन इंटरस्टिशियल साईट ऑक्युपाय करतोय, तर त्याची जी ओरिजिनल पोझिशन होती तिथे वॅकन्सी क्रिएट झाली. इंटरस्टिशियल डिफेक्ट तर क्रिएट झालाच, वॅकन्सी पण क्रिएट झाली. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही डिफेक्ट एकत्रच होत आहे. सो इट इज कॉम्बिनेशन ऑफ बोथ वॅकन्सी अँड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता याच्यामध्ये पहा काय इंटरेस्टिंग आहे, वॅकन्सी डिफेक्ट पण झाला, इंटरस्टिशियल डिफेक्ट पण झाला, पण पार्टिकलचा जो नंबर आहे, पार्टिकलची जी संख्या आहे ती ना कमी झाली ना जास्त झाली. बरोबर ना, पार्टिकल ऍक्च्युअली मिसिंग नाही, पार्टिकल फक्त डिस्प्लेस झाला लॅटाईस साईटवरून इंटरस्टिशियल साईटवर, एक्स्ट्रा पार्टिकल आला नाही. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल सेम आहेत, याचा अर्थ काय, मास ऑफ सबस्टन्स सेम आहे. व्हॉल्यूम तर पहा चेंज होणारच नाहीये. मास ऑफ सबस्टन्स सेम आहे, याचा अर्थ डेन्सिटी ऑफ द सोल्युशन काय राहील, सेम राहील. आणि याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हा इफेक्ट होतोय, तर डेन्सिटी चेंज होते, सेम राहते, म्हणजे डिक्रीज होते का इन्क्रीज होते का सेम राहते, याच्यावरती क्वेश्चन एमएसटी सीईटी मध्ये बनवला जाऊ शकतो. जर तुम्हाला हे वॅकन्सी डिफेक्ट आणि सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट चांगल्या प्रकारे समजले, की हे जे पुढचे स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकल डिफेक्ट आहे ते तर अतिशय सोप्या पद्धतीने समजतील. कारण स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकल डिफेक्ट हे एकदम सेम आहेत. पहा काय होणार आहे, स्कॉटकी डिफेक्ट इन अन आयोनिक सॉलिड. पहिली गोष्ट म्हणजे इथे आपण स्पेसिफाय करतोय की हे डिफेक्ट आयोनिक सॉलिडसाठी. इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर लॅटाईस साईट. जेवढे कॅटायन मिस होत आहेत तेवढेच एनायन सुद्धा मिस होतील. आणि हे व्हायलाच पाहिजे, कारण कॅटायन मिस झाला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज मिस झाला ना, कॅटायन मिस झाला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज मिस झाला. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन ठेवायची म्हणजे एनायन सुद्धा मिस झाला पाहिजे, निगेटिव्ह चार्ज सुद्धा मिस झाला पाहिजे. तर स्कॉटकी डिफेक्ट मध्ये हे आयोनिक सॉलिड साठी आहे, जेवढे नंबर ऑफ कॅटायन्स लॉस होत आहेत किंवा मिस होत आहेत तेवढेच एनायन सुद्धा काय होतील, त्यांच्या लॅटाईस साईटवरून मिसिंग होतील. वॅकन्सी क्रिएटेड बाय लॉस ऑफ कॅटायन इज ऑलवेज अकंपनाइड बाय वॅकन्सी ड्यू टू लॉस ऑफ एनायन. आता पहा, इथे एक एनायन असायला पाहिजे होतं, तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर इथे एक एनायन असायला पाहिजे होतं, इथे एक कॅटायन असायला पाहिजे होतं. बरोबर, जर एक वॅकन्सी कॅटायनची असेल तर एक वॅकन्सी एनायनची होणार आहे. टू वॅकन्सीज आर क्रिएटेड ॲट अ टाइम. सच अ पेअर्ड कॅटायन एनायन वॅकन्सी डिफेक्ट इज अ स्कॉटकी डिफेक्ट. फॉर एक्झाम्पल लेट से NaCl घेऊयात आपण. मग NaCl बनत असताना जर Na प्लस त्याच्या जागेवर नाही आला, मिस झाला, तर Cl मायनस सुद्धा मिस व्हायलाच पाहिजे. बरोबर, त्यानेच तर इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहील. काय काय कंडिशन्स आहेत पहा स्कॉटकी डिफेक्टसाठी. हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर हवा, हाय कोऑर्डिनेशन नंबर हवा, स्मॉल डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन आणि एनायन पाहिजे. म्हणजे कॅटायन आणि एनायनचा जो रेडियसचा रेशो आहे त्याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाही आला पाहिजे, 1च्या आसपास, 1 पेक्षा थोडंसं कमी एवढा येऊ शकतो, किंवा 1 पेक्षा थोडासा जास्त. कमीच येणार, कॅटायनची साईज जी आहे ती जनरली थोडीशी छोटी असते एनायन पेक्षा, कारण आपल्याला इथे स्मॉल डिफरन्स हवा आहे दोघांमध्ये. तर कंडिशन्स वरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो बोर्ड एक्झाम मध्ये छोटासा, व्हॉट आर द कंडिशन्स फॉर फ्रँकल डिफेक्ट. तर या 3 कंडिशन्स आपल्याला लिहून यायच्या.
कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत स्कॉटकी डिफेक्टचे? पहा, जेव्हा कॉन्सिक्वेन्सेस विषयी बोलतोय आपण, याचा अर्थ आपल्याला डेन्सिटीवरती कमेंट करायचं आहे. आता मला सांगा, इथे पार्टिकल मिस होत आहेत ना, कॅटायन एनायन मिस होत आहेत, म्हणजे पार्टिकल जर कमी झाले त्याचा अर्थ मास सुद्धा डिक्रीज झाले. व्हॉल्यूम रिमेन सेम, म्हणजे इथे डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. वॅकन्सी डिफेक्ट टाइपच आहे ना. द नंबर ऑफ मिसिंग कॅटायन्स अँड एनायन्स इज इक्वल टू मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. तर एक्झाम्पल लक्षात ठेवा, NaCl, AgBr, KCl हे जे आयनिक कंपाऊंड्स आहेत, अल्कली मेटल्स आहेत पहा जनरली, हा सोडियम आहे, हा पोटॅशियम आहे, AgBr तर फार स्पेशल आहे, लक्षात ठेवा, शोज स्कॉटकी डिफेक्ट. बरोबर. आता आपण पाहूयात फ्रँकेल डिफेक्ट काय असतो तो. हा सुद्धा आयनिक कंपाऊंड साठीच आहे. फ्रँकेल डिफेक्ट अरायझेस व्हेन आयन इज मिसिंग फ्रॉम इट्स लॅटाइज साइट अँड ऑक्युपाइज इंटरस्टिशियल साइट. जर स्कॉटकी डिफेक्ट हा वॅकन्सी डिफेक्ट सारखा आहे, फक्त आयनिक कंपाऊंड साठी आहे, कॅटायन अनायन दोन्ही मिस होत आहेत, तर फ्रँकेल डिफेक्ट हा इंटरस्टिशियल डिफेक्ट सारखा आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, आयन आपली पोझिशन सोडून इंटरस्टिशियल साईट वरती जाईल. म्हणजे पहा, इथे कॅटायनची पोझिशन असायला हवी होती, पण तो इथे एक्स्ट्रा इंटरस्टिशियल साईटवर आलाय. बरोबर, इथे पण पहा इंटरस्टिशियल साईट वरती दाखवलाय. सो इट अरायजेस वेन एन आयन, कॅटायन असो किंवा एनायन असो, जनरली कॅटायनच असं करतात, कारण कॅटायनची जी साईज आहे ना ती स्मॉलर असते, त्याच्यामुळे मोस्टली कॅटायनच शिफ्ट होतात लॅटाइज साईटवरून इंटरस्टिशियल साईटला. देअरफोर इट क्रिएट्स वॅकन्सी डिफेक्ट ॲट इट्स ओरिजिनल लॅटाइज साईट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट्स ॲट इट्स न्यू पोझिशन. पहा, इथे काही एक्स्ट्रा आलं नाही. बरोबर ना. जर एक्स्ट्रा आयन आलाच नाहीये, फक्त तिथेच आयन त्यातल्या त्यातच डिस्प्लेस झालेत, तर मास सेम राहते, याचा अर्थ डेन्सिटी सुद्धा सेम राहील. इथे वॅकन्सी सुद्धा क्रिएट झाली आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट सुद्धा क्रिएट झाला. म्हणजे फ्रँकेल डिफेक्ट इज कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. कंडिशन्स काय काय आहेत पहा फ्रँकेल डिफेक्टच्या. जसं स्कॉटकी डिफेक्ट मध्ये हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर होतं, इथे लो डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर आहे. तिथं हाय कोऑर्डिनेशन नंबर वाले आयन्स होते, तर इथे लो कोऑर्डिनेशन वाले नंबर ऑफ आयन्स. लार्ज डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन्स अँड एनायन. कॅटायन खूप छोटा, एनायन खूप मोठा. तसं तिकडे नव्हतं. तिकडे काय होतं, दोघांची साईज अप्रॉक्सिमेटली सेम पाहिजे. कॉन्सिक्वेन्सेस पहा काय आहेत. ॲज नो आयन्स आर मिसिंग फ्रॉम द क्रिस्टल लॅटाइज, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स रिमेन सेम. Also, compound remains electrically neutral. आता पहा, झिंक सल्फाइड, AgCl, AgBr, AgICF2 shows फ्रँकेल डिफेक्ट. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकही अल्काइल मेटल हॅलाइड नाहीये. जसं तिकडे सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड होते, तसे इथे नाहीयेत ना. आणि AgBr पहा ना, AgBr हा तर दोन्ही प्रकारचे डिफेक्ट दाखवू शकतो, स्कॉटकी आणि फ्रँकेल डिफेक्ट. MST CET मध्ये विचारण्यासाठी हा खूप छान प्रश्न आहे की आउट ऑफ द फॉलोइंग compounds which can show both Schottky and Frenkel defect, AgBr is the answer. त्याच्यामुळे याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. तर हे आपले झाले कोणते डिफेक्ट, स्टॉइकिओमेट्रिक डिफेक्ट आपण इथे कव्हर केले. वॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, मग आयोनिक कंपाऊंड साठी स्कॉटकी आणि फ्रँकेल डिफेक्ट. स्कॉटकी आणि फ्रँकेल वरती डिफरन्स बिटवीन विचारला जाऊ शकतो. खूप महत्वाचा टॉपिक होता हा. पुढे लेट स्टार्ट विथ द नेक्स्ट टाइप ऑफ डिफेक्ट्स, ज्यांना आपण म्हणतो इम्प्युरिटी डिफेक्ट्स. इम्प्युरिटी म्हणजे आपण काहीतरी ऍड करतोय. एक सबस्टन्स ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्याच्या ॲटम्सला आपण होस्ट ॲटम्स म्हणूया, त्याच्यामध्ये आपण दुसरी इम्प्युरिटी ऍड करतोय, ज्याच्या ॲटम्सला आपण गेस्ट ॲटम्स म्हणूया. पहा, इट अरायजेस वेन फॉरेन ॲटम्स, फॉरेन म्हणजेच कोण, होस्ट ॲटम्स, फॉरेन म्हणजे गेस्ट ॲटम्स, अदर दॅन होस्ट ॲटम्स आर प्रेझेंट इन क्रिस्टल लॅटाइज. दोन प्रकारचे इम्प्युरिटी डिफेक्ट्स असतात, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल किंवा इंटरस्टिशियल. आता लक्षात ठेवा, सबस्टिट्यूट म्हणजे काय, होस्ट ॲटमलाच सबस्टिट्यूट करून गेस्ट ॲटम्स आले, होस्ट ॲटमला बाहेर काढलं, त्याच्या जागी आले गेस्ट ॲटम. आणि इंटरस्टिशियल साईट म्हणजे काय, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय होणार आहे, होस्टचे सगळेच्या सगळे ॲटम्स तसेच राहतील ॲज इट इज, होस्ट ॲटम सगळे तसेच्या तसेच राहतील ॲज इट इज, नो चेंजेस. पण इंटरस्टिशियल साईट मध्ये इम्प्युरिटी ॲज अ गेस्ट म्हणून तिथे राहील, इथे डिस्प्लेसमेंट नाही होत आहे, ऍडिशनल ऍड होतोय. पहा, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्स. In this, the foreign atoms are found at the lattice site in place of host atom. आता पहा, हे सगळे कॉपरचे ॲटम्स आहेत, कॉपरचे ॲटम्स. आता पहा, कॉपर मध्ये जर आपण झिंक ऍड केलं, कॉपर आणि झिंक जर ऍड केले, मिक्स केले, तर याच्यापासून एक अलॉय बनतो ज्याचं नाव आहे ब्रास. म्हणजे जनरली इम्प्युरिटी डिफेक्ट्स आपल्याला कुठे यूज होणार आहेत, जिथे जिथे आपण अलॉय बनवतोय त्या ठिकाणी आपल्याला यूज होणार आहेत. पहा, an alloy of copper and zinc, host atoms of copper are substituted by guest atoms of zinc. इथे पहा, हे झिंकचे ॲटम्स दाखवलेले ब्लॅक कलर मध्ये,
त्यांनी सबस्टिट्यूट केलंय होस्ट ॲटम्सला म्हणजे कॉपर ॲटम्सला. व्हॅकन्सी थ्रू ॲलिओव्हॅलेंट इम्प्युरिटी. आता हा एक त्याच्यामध्ये सब टॉपिक समजा ॲलिओव्हॅलेंट. ॲलिओचा अर्थ होतो वेगळी, व्हॅलेंट म्हणजे व्हॅलेन्सी, म्हणजे असे आयन्स ऍड करतोय आपण ज्याची व्हॅलेन्सी वेगळी आहे. So vacancies are created due to addition of aliovalent ions, means ion having different valency than host atoms. Valency difference. For example, a small amount of impurity added during crystallization of NaCl. आता इथे कोणती इम्प्युरिटी ऍड करू शकतो आपण? स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी ऍडेड. कोणती इम्प्युरिटी ऍड करतोय? समजा आपण ऍड करतो SrCl2. आता जर तुम्ही कन्सिडर केलं तिथे की NaCl आहे, तर NaCl मध्ये समजा सोडियमची जी व्हॅलेन्सी आहे ती प्लस आहे, सोडियमची व्हॅलेन्सी प्लस आहे, आणि इथे जो आपण स्ट्रॉन्शियम क्लोराईड ऍड करतोय स्ट्रॉन्शियमची व्हॅलेन्सी +2 आहे. म्हणजे जी इम्प्युरिटी ऍड केली तिची व्हॅलेन्सी वेगळी आहे दॅन ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली त्यापेक्षा. म्हणजे इथे सोडियमची व्हॅलेन्सी +1 आहे, तर स्ट्रॉन्शियमची व्हॅलेन्सी +2 आहे. आता पहा, मला सांगा, जर सबस्टन्स बनत असताना, इथे सबस्टन्स बनत असताना NaClचे क्रिस्टलायझेशन होत असताना जर समजा 2 सोडियम प्लस गायब झाले, मिस झाले, त्याच्या लॅटाईस साईटवर 2 सोडियम प्लस आलेच नाहीत, 2 प्लस चार्ज गेले. आता आपण काय केलं, त्याच्यामध्ये स्ट्रॉन्शियम क्लोराईडची इम्प्युरिटी ऍड केली. आता स्ट्रॉन्शियम क्लोराईड मध्ये तर Sr2+ आहे. काय होणार? 2 सोडियमच्या प्लस चार्जला बॅलेन्स करायला, कारण 2 सोडियम मिस झाले म्हणजे 2 प्लस चार्ज पण मिस झाले ना, त्याला बॅलेन्स करायला किती स्ट्रॉन्शियमची गरज लागेल? एकाच स्ट्रॉन्शियमची गरज लागेल, कारण एका स्ट्रॉन्शियमची व्हॅलेन्सी +2 आहे. म्हणजे 2 सोडियम जेव्हा मिस होत आहेत तेव्हा त्याची जागा 1 स्ट्रॉन्शियम घेईल. मग मला सांगा, जर 2 सोडियमच्या पोझिशन मिस झाल्या होता, त्याच्यापैकी एकाच जागेवरती स्ट्रॉन्शियम आला, कारण आणि 1 स्ट्रॉन्शियम आल्याने चार्ज न्यूट्रल झाला, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन झाली, पण दुसरी जी सोडियमची पोझिशन होती ती तर व्हॅकंटच राहिली. याचा अर्थ काय? जेव्हा आपण ॲलिओव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतो तेव्हा एक व्हॅकन्सी क्रिएट होते. सो पहा ना, 1 Sr2+ आयन occupy one of vacancy out of 2 vacancies created by 2 missing sodium ions to maintain the electrical neutrality. Hence, one vacancy remains unoccupied. Here Sr2+ is aliovalent ion. म्हणजे याच्यामध्ये व्हॅकन्सी क्रिएट झालेली आहे. आता याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन जेई मेन्स नीटला वगैरे विचारलेला आहे. याच्यावरती एक क्वेश्चन येतो की किती स्ट्रॉन्शियम ऍड केलं किती व्हॅकन्सी क्रिएट होते. तर त्याचा आन्सर सिंपल आहे. जर तुम्ही 1 मोल स्ट्रॉन्शियम ऍड केले तर 1 मोल व्हॅकन्सी जनरेट होईल. 0.5 मोल Sr2+ ऍड केला तर 0.5 मोल व्हॅकन्सी. जेवढं Sr2+ ऍड करतोय, बरोबर ना, एक ऍड झाला तर एक व्हॅलेन्सी राहते ना तशीच. तो इक्वल रेशो आहे, त्याने तो क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. सीईटी मध्ये आतापर्यंत विचारला नाहीये, पण विचारला जाऊ शकतो, सो हे लक्षात ठेव. आता इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, याच्यामधला सेकंड टाईप जो मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता की होस्ट ॲटम ॲज इट इज राहतात, त्यांना कोण डिस्प्लेस करत नाही, पण त्यांच्यामध्ये ही जी इंटरस्टिशियल साईट आहे ना, त्यांना ऑक्युपाय केलं जातं इम्प्युरिटीने. सो इन दिस डिफेक्ट द इम्प्युरिटी ॲटम्स ऑक्युपाय इंटरस्टिशियल साइट्स. फॉर एक्झाम्पल, स्टील बनवत असताना Fa ॲटम्स आर ॲट लॅटाईस साइट्स अँड कार्बन ॲटम्स ऑक्युपाय इंटरस्टिशियल साइट. मी हे एक्झाम्पल आधी पण दिलं होतं की लोखंडामध्ये, आयरन मध्ये आपण कार्बन ऍड करतो, स्टील बनतं, त्याने स्ट्रेंथ येते, है ना. म्हणजे हे असे इम्प्युरिटी डिफेक्ट्स आहेत ज्याने त्या सबस्टन्सचे प्रॉपर्टीज एनहान्स झाले. म्हणजे हे आपण करून आणतोय, म्हणजे आपल्याला डिफेक्ट्स हवेत त्या सबस्टन्समध्ये. चला लास्ट टाईप कडे जाऊयात आपण, नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट्स. आता याच्यात समजून घेऊयात आपण नॉन स्टॉइकियोमेट्रिक म्हणजे काय. स्टॉइकियोमेट्रिक मध्ये काय झालं होतं, रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स चेंज नव्हते होत. तसं स्कॉटकी डिफेक्ट मध्ये आपण बघितलंय, Na+ गेला की Cl- पण जात होता, बरोबर ना. इट अरायझेस व्हेन रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑर आयन्स इज डिफरंट दॅन द केमिकल फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड. वेगळंच येणार आहे. आधी आपल्याकडे केमिकल फॉर्म्युला जो आपल्याला माहिती आहे थेरॉटिकली तो वेगळा आहे, पण ऍक्च्युअल सबस्टन्स मध्ये जर चेक केलं तर काहीतरी वेगळाच रेशो येतोय. इन शॉर्ट, स्टॉइकियोमेट्री ऑफ द कंपाऊंड इज चेंज्ड बट इट डज नॉट कॉज एनी चेंज इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. आता याचे दोन प्रकार आहेत, एक आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल डेफिशियन्सी, मेटल एक्सेस. चला तर सगळ्यात पहिला आपण सुरुवात करूया मेटल डेफिशियन्सी डिफेक्टने. दिस डिफेक्ट इज पॉसिबल ओनली इन कंपाऊंड्स ऑफ मेटल्स दॅट शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. व्हेरिएबल म्हणजे एक पेक्षा जास्त दाखवतात. जसं आयरन बघा ना, +2 पण दाखवतो, +3 पण दाखवतो. अशा केसेसमध्ये मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट होऊ शकतो.
In some crystals, positive metal ions are missing from lattice site. Positive म्हणजे प्लस चार्ज वाले कॅटायन. द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय कॅटायन ऑफ सेम मेटल. आता जर कॅटायन मिस झाला याचा अर्थ निगेटिव्ह चार्ज वाढेल ना. कॅटायन गेला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला, निगेटिव्ह चार्ज वाढला. तर त्या निगेटिव्ह चार्जला बॅलन्स करणारा कोण असेल, तोच कॅटायन असेल, पण त्या कॅटायनची ऑक्सिडेशन स्टेट वेगळी असेल. फॉर एक्झाम्पल समजा Fe2+ सबस्टन्स बनतोय, क्रिस्टलायझेशन होताना Fe2+ मिस झाला, पण त्या Fe2+ जो मिस झाला मग त्याची जागा घ्यायला Fe3+ येईल. प्रॉब्लेम काय आहे, त्याची व्हॅलेन्सी वेगळी आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट वेगळी आहे. मग पहा काय होईल, द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय कॅटायन ऑफ सम मेटल, सेम मेटल ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट. फॉर एक्झाम्पल निकेल ऑक्साईड घेऊया आपण, इथे जे एक्झाम्पल घेतले ते डिस्कस करूया. आउट ऑफ द 3 वॅकन्सीज ऑफ निकेल 2+ आयन, समजा निकेलच्या 3 वॅकन्सीज आहेत, वॅकन्सी 1, वॅकन्सी 2, वॅकन्सी 3. वॅकन्सी 1, वॅकन्सी 2, वॅकन्सी 3. इथून निकेल 2+ आलाच नाही, मिस झाला, लॅटाईस साईट मिस झाली त्याची. आता जर 3 Ni2+ मिस झाले म्हणजे टोटल किती चार्ज मिस झाला, 6+ चार्ज मिस झाला ना. आता तो 6+ चार्ज भरून निघाला पाहिजे, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहिली पाहिजे. तर त्या Ni2+ ची जागा भरून काढायला, तेवढा चार्ज रिप्लेनिश करायला निकेल 3+ येईल, मोठा भाऊ, ऑक्सिडेशन स्टेट जास्त असलेला. आता 3 निकेल Ni2+ मुळे जो चार्ज मिस झाला तो 6+ होता. मग 6+ चार्ज साठी आपल्याला निकेल 3+ किती लागतील, 2च लागतील. मग पहा 3 पैकी 2 जागा ज्या आहेत त्या भरून निघाल्या, ती वॅकन्सी जी होती ती फुलफिल झाली. बरोबर, चार्ज पण जेवढा मिस झाला होता +6 तेवढा न्यूट्रल झाला. पण असं होत असताना इथे एक वॅकन्सी क्रिएट झाली, कारण आपल्याला निकेल 3+ जर ऑक्युपाय करतोय तर 2च निकेल 3+ ची जागा आहे. वॅकन्सी 3 होत्या, 1, 2, 3. चार्ज मिस झालता +6, त्या +6 ला न्यूट्रल करण्यासाठी +6 ची जागा घ्यायला 2 Ni3+ आले, ही एक जागा वॅकंट राहिली. सो आउट ऑफ 3 वॅकन्सीज ऑफ Ni2+ आयन्स, 2 vacancies are occupied with Ni3+ ions and 1 vacancy remain unoccupied. याचा अर्थ काय झालं, निकेल कमी झाले. मग जर निकेल कमी झाले तर त्याचं केमिकल कंपोजिशन पहा असं बनतं. जनरली कंपोजिशन काय आहे, NiO. NiO चा अर्थ काय, निकेल 1 येतं, ऑक्सिजन 1 हवा. कंपोजिशन काय बनलंय, निकेल 0.97, ऑक्सिजन 1. हा 1 पाहिजे होता, 1 पेक्षा कमी झाला, म्हणजे स्टॉइकिओमेट्री मेंटेन नाही राहिली, केमिकल फॉर्म्युला मध्ये चेंजेस आले. यालाच म्हणतो आपण नॉन स्टॉइकिओमेट्रिक डिफेक्ट. आता इथे जो नॉन स्टॉइकिओमेट्रिक डिफेक्ट झाला तो कशामुळे झाला, मेटलची डेफिशियन्सी झाल्यामुळे झालाय. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये जर तो कॅटायन असू शकतो, तर त्यामध्ये पॉसिबिलिटी हा मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट होण्याची. नेक्स्ट पाहूयात आपण मेटल एक्सेस डिफेक्ट. आता देर आर 2 टाइप्स. मेटल एक्सेस होण्याचे 2 प्रकार आहेत. पहिलं काय, अ न्यूट्रल ऑर एन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाइज इंटरस्टिशियल साइट. फॉर एक्झाम्पल पहा ना, इथे झिंक ऑक्साईडचा आपण एक्झाम्पल घेतोय, तर एक्स्ट्रा झिंक ॲटम जो आहे तो इंटरस्टिशियल साइटला ऑक्युपाय करू शकतो. हा एक्स्ट्रा झिंक आलेला आहे, झिंक ॲटम आलेला आहे, न्यूट्रल झिंक ॲटम आलेला आहे, त्याच्यावर चार्ज नाही आहे. किंवा दुसरा टाईप असा आहे त्याच्यामध्ये की समजा आपण झिंक ऑक्साईडला हीट केलं, तर झिंक ऑक्साईड हीट होऊन काय होतो, तो डिकम्पोज होईल, Zn2+ आयन बनवेल, हा फोटो रिलीज होईल आणि 2 इलेक्ट्रॉन तयार होतो. बरोबर. आता हा जो एक्सेस Zn2+ आयन्स आर ट्रॅप्ड इन द इंटरस्टिशियल साइट इन द लॅटाईस अँड द इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाइज इंटरस्टिशियल साइट. पहा इथे डायग्रामच्या मार्फत आपण समजूया. जेव्हा आपण झिंक ऑक्साईडला हीट केलं तर झिंक Zn जो आहे तो Zn2+ बनला आणि इंटरस्टिशियल साइटवर आला. ऑक्सिजन तर लिबरेट होऊन गेला, गॅस होता तो, आणि 2 इलेक्ट्रॉन जे होते ते सुद्धा इंटरस्टिशियल साइटला ऑक्युपाय करतायत. म्हणजे चार्जेस तर बॅलन्स्ड आहेत. का बॅलन्स्ड आहेत, याचा +2 आहे तर या 2 इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्ह निगेटिव्ह -2 आला. सो इन बोथ द केसेस नॉन स्टॉइकिओमेट्रिक फॉर्म्युला इज Zn1 + x. झिंक एक्स्ट्रा झाला ना, इथे पण झिंक एक्स्ट्रा झाला आणि इथे न्यूट्रल झिंक एक्स्ट्रा होता. तो जो जनरली फॉर्म्युला ZnO आहे तो बनलाय Zn1 + xO. झिंक जास्त होतोय, मेटल एक्सेस होतोय. झिंक ऑक्साइड ऑन हिटिंग टर्न्स येलो, अगेन बिकम्स व्हाईट ऑन कूलिंग. आता सेकंड टाइप आहे याच्यामध्ये बाय एनायन वॅकन्सीज, किंवा याला आपण कलर किंवा एफ सेंटर. एफ सेंटरचा अर्थ होतो फार्ब्ज सेंटर. जनरली मला वाटतं हा जर्मन वर्ड आहे ज्याला कलरच म्हणतो, फार्ब्ज मध्ये कलर. वेन NaCl क्रिस्टल इज हिटेड इन द ॲटमॉस्फिअर ऑफ सोडियम वेपर्स. हा NaCl चा क्रिस्टल आहे, याच्यावरून आपण काय केलं, सोडियमच्या वेपर्स पास केल्या.
एक्स्ट्रा सोडियम वेपर्स पास केल्या. सोडियम ॲटम्स आर डिपॉझिटेड ऑन द क्रिस्टल सरफेस. याच्यावरती सोडियम डिपॉझिट व्हायला लागतो. Cl minus from crystal lattice combine with this deposited sodium टू फॉर्म अ NaCl. म्हणजे काय होईल, इथे Na च्या वेपर्स पास केल्या तर Na इथे डिपॉझिट व्हायला लागेल आणि सबस्टन्सच्या आतमध्ये हे जे क्लोरीन आहेत ना, क्लोरीन काय करेल, Cl मायनस जो काय करेल, या Na प्लसचा एक इलेक्ट्रॉन डिस्प्लेस करेल, Na चा एक इलेक्ट्रॉन डिस्प्लेस करेल आणि NaCl बनवेल. म्हणजे ते जे सोडियमचे वेपर्स होते ते सोडियमच्या वेपर्स मधला सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करेल आणि या क्रिस्टल लॅटाईस मधल्या क्लोरीन बरोबर, समजा इकडचा जो क्लोरीन होता तो सोडियम बरोबर काय केलं, त्याने NaCl बनवला. आता सोडियमने जो इलेक्ट्रॉन लूज केला होता तो पहा इथेच राहिलाय. द इलेक्ट्रॉन रिमेन इन द क्रिस्टल लॅटाईस ऑक्युपाइंग वॅकंट साइट ऑफ Cl मायनस आयन. ही वॅकंट साइट ऑक्युपाय झाली. दिस वॅकंट साइट ऑफ anion ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज F सेंटर और कलर सेंटर. मग ज्या साइट वरती हा इलेक्ट्रॉन गेलाय त्यालाच आपण काय म्हणतोय, F सेंटर किंवा कलर सेंटर म्हणतोय. ड्यू टू दिस F सेंटर NaCl शोज येलो कलर. आता पहा इलेक्ट्रॉन आहे, फक्त इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन एक्साइट होऊ शकतो, एनर्जी गेन करू शकतो, पुन्हा डिएक्साइट होतो, मग एनर्जी रिलीज करतो आणि ती जी एनर्जी रिलीज केली आहे तिची जर वेव्हलेंथ व्हिजिबल रेंजमध्ये असेल तर आपल्याला कलर दिसतो आणि त्यामुळेच आपल्याला इथे सोडियम क्लोराईडचा जो कलर आहे तो येलो दिसतो, कारण त्याच्याकडे एक F सेंटर आहे. F सेंटर म्हणजे काय, कलर सेंटर, जिथे एक इलेक्ट्रॉन राहिला आहे. नॉन स्टॉइकियोमेट्रिक फॉर्म्युला ऑफ NaCl इज Na1 + xCl. पहा Na सोडियम वेपर्स मधून एक्स्ट्रा आला होता, क्लोरीन तर लॅटाईसचाच यूज झालाय, क्लोरीन एक्स्ट्रा नाही आला, बरोबर, म्हणून Na एक्स्ट्रा झालाय. तर आपला फॉर्म्युला NaCl असतो जनरली, स्टॉइकियोमेट्रिक रेशो 1:1 आहे, पण इथे 1 + x मेटल एक्सेस झालाय, क्लोरीन तेवढाच आहे 1. तर हे झाले सगळे डिफेक्ट, बरोबर. इथे आपण सगळे डिफेक्ट्स कव्हर केलेले आहेत, फार सोपे आहेत हे सगळे डिफेक्ट. त्याच्यावरती काय काय क्वेश्चन्स आहेत पाहूया. MST CET मध्ये 2024 मध्ये हा क्वेश्चन आला होता. इन अन आयोनिक सॉलिड इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन्स. कॅटायन पण मिसिंग आहे, एनायन पण मिसिंग आहे त्यांच्या पोझिशनवरून, क्रिएटिंग वॅकन्सीज. आता या वॅकन्सीला आपण काय म्हणतो पहा ना, इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड एनायन मिस झालेत, याला आपण स्कॉटकी डिफेक्ट म्हणतो ना, बरोबर. म्हणजे ऑप्शन सी हा करेक्ट असणार आहे. किती सोपा क्वेश्चन आला होता सीईटी मध्ये 2024 ला. एक्झरसाइज मध्ये एक ऑब्जेक्टिव्ह दिलेला क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी, एमसीक्यू टाईप. फ्रेंकेल डिफेक्ट मध्ये काय होतं विचारता. तर फ्रेंकेल डिफेक्ट मध्ये काय होतंय, आयन्स जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन वरतून लॅटाईस साईट वरून कुठे जातात, इंटरस्टिशियल साईटला जातात. आता आयन्स, या लक्षात ठेवा, फ्रेंकेल डिफेक्ट मध्ये आयन्स मिस नाही होत. आयन्स मिस नाही होत म्हणजे डेन्सिटी काय होते, सेम राहते. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी तर सगळ्याच ठिकाणी प्रिझर्व होते ना. याचा अर्थ ओव्हरऑल इलेक्ट्रो न्यूट्रलिटी इज प्रिझर्व्ड. बोथ कॅटायन अँड एनायन आर मिसिंग, हे तर होत नाही, मिस तर होत नाही. डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स चेंज नाही होत, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स तीच राहते. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द सबस्टन्स चेंज, हे तर किती रॉंग स्टेटमेंट आहे. कोणताही डिफेक्ट होत असताना इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी कधीच चेंज होत नाही. ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज प्रिझर्व्ड, म्हणजे हेच आन्सर येणार आहे. ऑप्शन डी इज गोइंग टू बी द करेक्ट ऑप्शन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे डिफेक्ट्स कव्हर केलेले आहेत. आता या चॅप्टरचं एक लास्ट लेक्चर बाकी आहे, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सॉलिड स्टेट हा एक चॅलेंजिंग चॅप्टर आहे आणि या सर्व लेक्चर सिरीजमध्ये मी याला खूप चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो.